नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत। 25 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? पर्याय पहा, विचार करा। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद। महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर पहा, योग्य उत्तर आहे शेकरू। शेकरू। पुढील प्रश्न पहा, दुधात कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते? दुधामध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते? योग्य उत्तर आहे शर्करा। शर्करा। पुढील प्रश्न पहा, राजर्षी शाहू महाराजांचे निधन खालीलपैकी कोठे झाले? राजर्षी शाहू महाराजांचं जे काही निधन आहे ते कोणत्या ठिकाणी झालं? योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी। पुढील प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? योग्य उत्तर आहे बहिर्जी नाईक। बहिर्जी नाईक। पुढील प्रश्न पहा, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे। तर पहा, योग्य उत्तर आहे 1906। विद्यार्थी मित्रांनो, वही पेन घ्या आणि लगेच लिहून ठेवा, मुस्लिम लीगची स्थापना 1906। ओके। पुढे पहा, आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे उत्साह। काय विचारला आहे? आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे। योग्य उत्तर आहे उत्साह। पुढे पहा, मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा डॅश डॅश होता। मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा। योग्य उत्तर आहे बृहद्रथ। बृहद्रथ। पुढे पहा, संकेतार्थ नसलेले वाक्य ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, संकेतार्थ नसलेले म्हटलं आहे। संकेतार्थ नसलेले वाक्य ओळखा। पर्याय पहा, चांगला अभ्यास केलास तर उत्तम यश मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तर आहे, 100% संकेतार्थ वाक्य आहे, लगेच समजतं। दुसरा पर्याय पहा, तू आता अभ्यास केलास तरी चालेल। या ठिकाणी तरी दिसलाय की नाही? तरी दिसला, 100% वाक्य संकेतार्थी असतं। तू आता अभ्यास केला तरी चालेल, संकेत आहे। 3 नंबर पर्याय पहा, अभ्यास केला नाहीस तर नापास होशील। विद्यार्थी मित्रांनो, तर आला की नाही? 100% संकेतार्थी वाक्य आहे। अभ्यास केला नाहीस तर नापास होशील म्हणजेच काय? जर अभ्यास नाही केला तर नापास होशील, म्हणून काय? संकेतार्थी वाक्य आहे। चौथा पर्याय पहा, मुलांनो अभ्यास करा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संकेत दिसते की तुम्हाला? काही संबंधच नाही, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय। लक्षात घ्या, पहिलं विधान संकेतार्थी आहे, दुसरं विधान संकेतार्थी आहे, तिसरं विधान संकेतार्थी आहे, चौथं विधान संकेतार्थी नाही। योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय। पुढील प्रश्न पहा, फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? योग्य उत्तर आहे खान अब्दुल गफार खान। खान अब्दुल गफार खान। पुढे पहा, भारतातील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे नैनिताल। नैनिताल। पुढे पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये पानझडी अरण्य कोणत्या ठिकाणी आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये पानझडी अरण्य कोणत्या ठिकाणी आढळतात? पर्याय पहा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ। तर पहा, योग्य उत्तर आहे विदर्भ। विदर्भामध्ये पानझडी अरण्य आढळतात। पुढे पहा, तुलना करता येणार नाही असा यासाठी एकच शब्द कोणता? विद्यार्थी मित्रांनो, तुलना करता येणार नाही असा
तर आपण काय म्हणतो, अतुलनीय, तुलना करता येणार नाही असा अतुलनीय. पुढे पहा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे आहे? 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. योग्य उत्तर आहे परभणी. परभणी. पुढे पहा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना. पुढे पहा, महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या वर्षी लिहिला? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 100 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. गुलामगिरी हा ग्रंथ आहे कोणाचा आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे. तो ग्रंथ त्यांनी कधी लिहिला असा प्रश्न विचारलेला आहे. लगेच वही आणि पेन घ्या, लगेच लिहून ठेवा. 1873. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ 1873 या वर्षी लिहिला. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे, लगेच लिहून ठेवा. पुढे पहा, महाराष्ट्राची मदर तेरेसा म्हणून कोणास ओळखले जाते? महाराष्ट्राची मदर तेरेसा. योग्य उत्तर आहे सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ यांना महाराष्ट्राची मदर तेरेसा म्हणून ओळखले जाते. पुढे पहा, नारायण श्रीपाद राजहंस हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि गायक डॅश डॅश या नावाने परिचित आहे. विद्यार्थी मित्रांनो, नारायण श्रीपाद राजहंस हे कोण आहे? अभिनेते आहे आणि गायक पण आहे. तर मग हे कोणत्या नावाने परिचित आहे? पर्याय पहा, कुमार गंधर्व, धुमाळ, सवाई गंधर्व, बालगंधर्व. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे बालगंधर्व. लक्षात ठेवा, नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्व या नावाने परिचित आहे. पुढे पहा, गाजर पारखी या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? गाजर पारखी म्हणजेच काय? चांगल्याची पारख नसलेला. गाजर पारखी म्हणजे चांगल्याची पारख नसलेला. पुढे पहा, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे अमरावती. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यात आहे. पुढे पहा, भारतीय संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली? भारतीय संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली? योग्य उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंड. पुढे पहा, हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो? हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो? प्रश्न सोपा आहे, उत्तर लगेच यायला पाहिजे. पर्याय पहा, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हेलियम आणि नायट्रोजन. योग्य उत्तर आहे नायट्रोजन. हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आहे? नायट्रोजन वायू आहे. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रपतींची निवड कोण करते? राष्ट्रपतींची निवड कोण करते? योग्य उत्तर आहे निवडणूक मंडळ. पुढे पहा, भारतातील लिचीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे बिहार. भारतातील लिचीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य बिहार. पुढे पहा, सारनाथ स्तूप कोणी बांधला? योग्य उत्तर आहे सम्राट अशोक. सम्राट अशोक. पुढे पहा, पाण्यामध्ये अर्धवट बुडून ठेवलेली काठी वाकडी दिसते, हे प्रकाशाच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे अपवर्तन. अपवर्तन. पुढे पहा, विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर पहा, माजलगाव धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, तुम्हाला याचं उत्तर यायलाच पाहिजे. लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. माजलगाव धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पुणे, नागपूर, सोलापूर आणि बीड. विचार करा आणि लगेच मला कमेंट करा.
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.